महाराष्ट्रामध्ये अखेर ज्याची भीती होती तेच घडलं। नागपुरामध्ये काल भयंकर अशी दंगल घडली। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची कबर काढण्यावरून राजकारण चालू झालं होतं आणि हे राजकारण कोणत्या दिशेला जाणार याची पूर्वकल्पना सगळ्यांनाच होती, कारण की काही नेत्यांनी एवढं भडकाऊ भाषण दिलं होतं की दंगली घडणारच होत्या। महाराष्ट्रातील काही नेते हिंदू मुस्लिम या वादामध्ये एवढं भडकाऊ भाषण देतात, त्याचेच परिणाम काल नागपूरमध्ये पाहायला मिळाले। काल नागपुरामध्ये अचानक 700 ते 800 लोकांनी एकत्रित जमाव केला। काहींच्या घरावरती दगडफेक केली तर काही ठिकाणी गाड्या पेटून देण्यात आल्या। याशिवाय जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, औरंगजेबची कबर लगेच हटवा। याच वादामध्ये मुस्लिम समाजाची चादर देखील जाळल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे हा वाद आणखीनच जास्त चिघळला। दंगलीसारखं वातावरण निर्माण झालं असताना पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या। त्यामध्ये काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, पण स्थानिक लोक सांगतात गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही नागपूरमध्ये एवढं भयंकर दंगल कधी पाहिली नव्हती। तेव्हा ही लोक घरावरती दगडफेक करत होती, गाड्या जाळत होते, तेव्हा पोलीस आले नाही। मात्र हे सर्व झाल्यानंतर पोलीस आले। या सर्व घटनेनंतर मात्र आज विधान भवन समोर नितेश राणे यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशा देखील घोषणाबाजी करण्यात आल्या। खरंच अतिशय वेदना होत आहेत की हे अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं वातावरण किंवा देशातलं वातावरण जाणीवपूर्वक अतिशय वाईट वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू होता, त्याची परिणती आज नागपुरात झाली। भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष आहे, पण त्यांचीच माणसं, त्यांचे मंत्री ज्या पद्धतीनं भडकाऊ भाषा करतायत, तेव्हा एक होईल आज ना उद्या होईल असं वाटतच होतं। ती भीती आज खरी ठरली, ती खोटी ठरली असती तर आनंद झाला असता। मी दोन्ही समाजाला सांगेन, एक तर रमजान सुरू आहे, रमजानमध्ये हा पवित्र सण आहे, त्यामध्ये सगळ्यांनी आत्ता जे कोणी आगाऊपणा केलाय तो त्याला सरकार पाहिल, पोलीस खातं पण पाहिल, पण मूळ मुद्दा राहतो निदान आत्ता शांतता पहिली प्रस्थापित करूया आणि नंतर यांना शोधून काढलं पाहिजे। आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। महाराष्ट्रातील जनतेला मी आता कुणाला तुम्ही निवडून दिले ते पहा, म्हणून मी काल सुद्धा हेच वाक्य म्हणालतो। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक वाक्य मला नेहमी भावलेलं आहे, काही लोकांना घरं पेटवायची असतात, आम्हाला चूल पेटवायची असते। चूल पेटवता येत नाही म्हणून घरं पेटवली जात आहेत, हे दुर्दैव आहे। आणि हे महाराष्ट्रात घडतंय त्याच्यापेक्षाही दुर्दैवी आहे। देशातील समाजाचा सलोखाच बिघडवायचा असा विडा उचललाय आणि तो सत्ताधाऱ्यांनी उचललाय, हे आणखीन दुर्दैवी आहे। ते कोणी का त्या बघा, त्यांच्याबद्दल तर बोलूच नका। आता मी सांगतो, धादांत खोटं बोलणं का आळा नाही घातला हो? तुमचा मंत्री जेव्हा इतकं वाह्यात बोलतो त्या मंत्र्याला का नाही तुम्ही आळा घातला? मारा, जामीन देतो टेबलवर, का नाही आळा घातला? बंदुकीतनं गोळी सुटली, का नाही आळा घातला? बेबंद तुमचे मंत्री बोलतायत, घातला का आळा? कुठल्या तोंडाने लोकांवर आरोप करता? स्वतः पहिलं चारित्र्य संपन्न वागा आणि मग लोकांना बोला। हा घेणार, आता उद्या घेऊ सभा, तिकडे पण अधिवेशन सुरू आहे। मला वाईट वाटतं माझा महाराष्ट्र पेटला, कुठेही पेटू देतो। तुम्ही जे संबंध गेल्या काही महिन्यांमध्ये जे सुरू आहे ना, ते बघा ना, काय ते मस्साजोग असो, आणखीन काही विषय असो, तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा काय चाललंय ते। आणि त्याच्यामध्ये कोण आहेत, भांडताय कोण हो? सत्ताधारीत ना, सत्तेधारीत 2 आमदार, त्याच्याच एका राजीनामा द्यावा लागला मंत्र्याला। हे सगळं जे आहे ना, ज्यांना तुम्ही सरकारमध्ये बसवलेत तेच जबाबदार आहेत, असं माझं जाहीरपणे म्हणणं आहे। अहो काय गरज होती मला सांगा विषय काढायची? मी काल पण म्हणालोय, स्पॉन्सर कोण आहे ते विचार करा। म्हणजे तुमचं अपयश लपवायसाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय हो? महाराष्ट्र पेटवताय, जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे। कायदा सुव्यवस्था रस्ता तळाला गेलाय। महाराष्ट्राची संस्कृतीला तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर आणून ठेवलंय ना की इतकं अधपतन महाराष्ट्रात कधीच झालं नाही, ते या सरकारमध्ये होतंय।